चांगला चेंडू, पहिला चेंडू निर्धावाला. 29 धावा बनवायचे दुसऱ्या सत्रामध्ये. आपण पाहतोय राजेश 11 या टीमला. जेडी 11 टीम प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत होती. कदाचित फलंदाजीचा निर्णय होता हा तो कुठेतरी अंगलट आल्यासारखा वाटतोय की काय, कारण की 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 29 धाव्यांचं टार्गेट आहे. आणि दांडी गोल. पहिला चेंडू निर्धाव, थोडासा बॅकफुट वरती ढकलला आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट. वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आला. त्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली. आता तिसरा चेंडू घेऊन पुनश्च सज्ज झाला गोलंदाजी मार्क वरती. आपण पाहतो मिलिंद आणि समोर आहे त्याच्या भालचंद्र. ऑल ओव्हर फुल टॉस, त्याला फक्त सन्मान दिलाय. स्टेट टू द बॉलर, एक सिंगल धाव आली आहे. सन्मान दिला खऱ्या अर्थानं. पहिल्या चेंडूवरती चेक करण्यात आलंय फलंदाजाकडून. गोलंदाजाची चाचपणी केली गेली. एक धाव आली आहे. धावफलकामध्ये आपण पाहतोय 29 धावा आहेत. आव्हान छोटं वाटतंय, परंतु गोलंदाजातील कस जर का आपल्याला पाहायला मिळाला, गोलंदाजाचं नियंत्रण जर पाहायला मिळालं, अचूकता जर पाहायला मिळाली, भेदकता जर पाहायला मिळाली, तर या धावा देखील डिफेन्स होऊ शकतात. मागच्या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं 32 धावा डिफेन्स केल्या होत्या DG 11 या टीमनं. आणि आता त्याच वाटेवरती आपण पाहतोय JD 11 टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. 29 धावा डिफेन्स करत असताना पहिल्या षटक आक्रमक गोलंदाजी, धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा फटका हवेमध्ये खेळले, क्षेत्ररक्षक नाहीये. कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हरला हा सजवलाय. दर्जेदार कव्हर ड्राईव्ह, फटका, चौकार. चला वसंत होला DG वॉरियर्स कॅप्टन वसंत होला, कैलास उघडा टॉस साठी या. सह्याद्री वॉरियर्स टीमचा संघटक इथे उपस्थित आहे. एक एक मॅच दोन्ही ही टीम मात्र विजयी झाल्यात. एकीकडे DG वॉरियर्स तर दुसरीकडे आपण पाहतोय सह्याद्री वॉरियर्स. आता ही मॅच खऱ्या अर्थानं पाहण्यासारखी असणार आहे. कट केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पॉइंटला. चांगली फिल्डिंग, एकच धाव, 6 धावा धावफलकावरती. बघा आमच्या समूहामध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये बसलेत नितीन पवार. त्यांची टीम देखील मैदानामध्ये खेळतीये, परंतु या स्पर्धेला अगदी 4 चांद लावण्यासाठी सोमनाथजी वाघमारे यांच्या खांद्याला खांदा लावून मात्र या स्पर्धेसाठी त्यांची देखील मेहनत आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. संपूर्ण जबाबदारी आजचा 3रा दिवस आणि सोमनाथजी वाघमारे साहेबांच्या अगदी खांद्याला खांदा लावून मात्र सर्वच जण मात्र त्यांचा मित्र परिवार त्यांना मदतीचा हात खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रेमापोटी आणि हे क्रिकेटचं प्रेम आहे. आणि आज आमच्या समूहामध्ये भगवान होला देखील बसलेत. काल 3 मॅच मात्र त्यांनी जिंकल्या होत्या, परंतु बॉल आउट मध्ये बाहेर निघालेत. खालचा दिवस खऱ्या अर्थाने त्यांचा नसावा,
कारण की 3 मॅच जिंकून सुद्धा या स्पर्धेतून बाहेर गेलेत. हलक्या हातानं हा स्ट्रोक बनवलाय पाठीमागच्या बाजूने फाईन लेगला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. एक धावेसाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करावा लागतोय तो राजेश इलेव्हन या टीमला. आणखीन एक चांगला फटका. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग मधनं चेंडू फरार. बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल चौकार. सह्याद्री वॉरियर्स टॉस फील्डिंग. धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचली आहे 11. आणखी एक चांगला फटका कव्हर मधून. कव्हर ड्राईव्ह. पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट पिच चेंडू होता त्याला फक्त टपली दिली आणि कव्हर मधून चेंडू काढला डीप कव्हरला. दर्जेदार चौकार. पंधरा धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. आणखीन एक यावेळी आपण पाहतोय कव्हर वरून चेंडूला उडवलाय. डीप कव्हरच्या डोक्यावरून हा ठोकलाय भालचंद्रच्या बाट मधून. षटकार. एकवीस धावा धाव फलकावरती आणि गेल्या वर्षाचा चॅम्पियन संघ खऱ्या अर्थानं राजेश इलेव्हन. आणखीन एक यावेळी मिड विकेटला सलामी ठोकतोय. बॅक टू बॅक दुसरा भालचंद्र ब्रँड मैदानामध्ये दाखवतोय. दुसरा षटकार. एक धावेची गरज असं वाटलं होतं पहिलं षटक. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये की या धावा जड होत आहेत की काय राजेश इलेव्हन या टीमसाठी. परंतु जसा मैदानामध्ये दाखल झाला भालचंद्र आणि त्याच्या बाट मधून हे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी संयम दाखवला. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. अंपायर डिसिजन नॉट आउट. सिंगल रन कंप्लीट झाले आणि विजयी झालाय इथे राजेश इलेव्हन हा संघ. चांगली फाईट. एक धाव पाहिजे. एक रन पाहिजे. एक रन पाहिजे. एका धावेची गरज आहे अजूनही इथून विजयासाठी. चांगली बॅटिंग भालचंद्रची आपण पाहतोय या मॅच मध्ये. प्रत्येक मॅच मध्ये खऱ्या अर्थानं कमिटमेंट खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाली भालचंद्रची. या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून. 2 चौकार 2 षटकार ज्याच्या बॅट मधून आले. धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडीशी बॅकफुटवरती ढकलली गेली होती पहिल्या षटकामध्ये टीम. परंतु तिथून मात्र बाहेर काढत असताना आपल्याला पाहायला मिळाली राजेश इलेव्हन या टीमला. हा या टीमचा ट्रम्प कार्ड भालचंद्र. एक धाबीची गरज आहे अजूनही. आणि इथे अंपायर सांगतो व्हाईट बॉल. अव्वंतर धाव आली आणि इथे मात्र विजयी झालाय तो राजेश. हॅलो हॅलो. समोरच्या साईडला स्टेजच्या समोरच्या साईडला हिरव्या कलरचा शर्ट आहे तिथे बाजूला जी गाडी आहे त्याचा आरसा तुम्ही जरा खाली कराल का.
बाईकचा आरसा. हा 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 तोच बरं. हा तोच चाबा. ठीक आहे. थँक्यू. सह्याद्री वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करण्यात येतं. तर मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे सोमनाथ दादा वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते दत्ताजी डोंगरे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होईल. यूट्यूब कॅमेरा इकडे स्टेज कव्हर करा जरा. इथे सन्मान होत आहे. या टीमचे पुरस्कर्ते आहेत खऱ्या अर्थानं सह्याद्री वॉरियर्सचे दत्ताजी डोंगरे साहेब. यांचा सन्मान शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जात आहे. यार तो थैंक यू योगेश जी ढोले सर, बेहद ही बेहतरीन कॉमेडियर आपके मुंह से आपने सुनाए. तमाम दर्शक निश्चित तौर पर खुश होंगे क्योंकि अच्छी कॉमेडी आप करते हैं. आज का इस टूर्नामेंट का तीसरा दिन और इस तीसरे दिन में हम दोनों देख सकते हैं 7वां मुकाबला बन रहा है. टीम सह्याद्री वॉरियर्स और डीजे वॉरियर्स, इन दो टीम के बीच में. हालांकि टॉस सह्याद्री वॉरियर्स ने जीता था, फील्ड का निर्णय लिया. बल्लेबाजी के तौर पर मजबूर किया खेलने के लिए डीजे वॉरियर्स टीम को. तो क्या ये निर्णय जो है पहली गेंद हालांकि अपील थी लेकिन अंपायर बेहतरीन है सुनील जी मुकने, जिन्होंने देखा परखा और नॉट आउट का इशारा दिया. हालांकि साथ में अरुण सर जी मेरे साथ जुड़ चुके. ये खराब गेंद, जहां पर गलती वहां पर माफी नहीं होती दोस्तों. ये मोहन पारदी को समझना जरूरी है. अगर ऐसी खराब गेंद डालोगे ना मोहन, तो फिर कुछ तो उसका भुगतान भुगतना पड़ेगा आखिरी गेंद पर.
और ये बढ़िया गेंद, एक बड़ा मंच का बड़ा बड़ा खिलाड़ी है मोहन पारदी, क्योंकि बड़े बड़े मैच निश्चित तौर पर खेल चुका है। हालांकि जहां मोहन पारदी खेलता है वहां वह एक अच्छी खेल उसका हम जरूर देखते। लगातार दूसरी गेंद भी डॉट। अब तक 4 गेंदें डाल चुके, लेकिन दूसरी गेंद थोड़ी बहुत निश्चित तौर पर खराब डाली थी, लेकिन उसके बाद अपनी गेंद में वापसी करते हुए मोहन पारदी। हालांकि बढ़िया गेंद बाजी करते हुए मोहन पारदी, ये ब्लॉक में डाली हुई गेंद, लेकिन बल्लेबाज ने बल्ला घुमाया और ड्राई के ऊपर से जमीन को चाटती हुई गेंद सीधी बाउंड्री लाइन बाहर। ये आता हुआ एक चौवा, इसी के साथ टोटल बनता हुआ बिना कोई नुकसान पर डीजे वॉरियर्स टीम अगर देखिए तो 5 रन अब तक जोड़ चुके स्कोर कार्ड के ऊपर। हालांकि चोरी सर ये बल्लेबाजी और ये गेंदबाजी जिस तरह हो रही, इसके भीतर आप क्या, आपका जो तजुर्बा है वो क्या कहता है? पाहिलं गेलं तर आपण एक जबरदस्त खेळाडू मानला गेला तर मात्र कर्जत तालुक्यातील लहान बाणशान मोहन पारदी यांना मात्र कव्हर डायव्ह मध्ये एक चौकार खेचला, परंतु पहिले सुरुवातीची चेंडू मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. आता हा मात्र 5वा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. लेग साईडच्या दिशेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये पहिला विकेट गमावा लागतो, तर मात्र डीजे वारिस संघाला नक्कीच चांगले गोलंदाजी पाहायला मिळते मोहन पारदी यांच्याकडून. आणि इथं मात्र मला वाटतं की या षटकातील शेवटचा चेंडू पर्यंत उत्तर शिल्लक असेल. आता बघूया मोहन पारदी पुढील चेंडू मात्र कशी गोलंदाजी करेल. शेवटचा चेंडू मात्र सामोरे फलंदाज आहे एक मोठा खेळाडू मेन फॉर्म पळसदरी वसंत होला, आणि वसंत होलाने मात्र पाहिलं इथं मात्र चेंडूला सोडून दिलं. एक स्लो ड्रेचा चेंडू होता. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण धापलकावरती, ही मात्र डीजे वायरस संघाची 1/5. आता पुढे बोला तुम्ही लालू प्रसाद यादव. बिल्कुल सही चौधरी सर, 5 रन तो जोड़ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन वसंत होला की जो आखिरी गेंद, इस ओवर की आखिरी गेंद थी मोहन पारदी की, उस गेंद को वसंत होला ने क्यों छोड़ा, क्यों छोड़ा? ताकि जानता था टाइमिंग नहीं मिल सकता, बल्ला अगर वो गेंद पर लेकर गया तो कहीं ना कहीं गलती जरूर हो सकती है. गलती इथं मोहन पारदीचा शेवटचा चेंडू एखादा मात्र घातकी विकेट गेला असता, आणि तो विकेट टिकून खेळण्यासाठी इथे मात्र चेंडू सोडून दिला. का सोडून दिला का इथं आपला इथे मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे. शेवटच्या षटकापर्यंत आपण इथं मैदानामध्ये टिकणं गरजेचं आहे. बिल्कुल सही चौधरी सर, ये शॉट अच्छी है बल्लेबाजी करते हुए वसंत होला की तरफ से. देख सकते हैं विनिंग की दूसरी ओर गेंदबाज सहज की तरफ से दीपक, शॉर्ट गेंद बल्ला घुमाया लॉन्ग ऑफ की तरफ, गेंद को हल्के बल्ले से खेला, फील्डर वहां पर जरूर मौजूद है लेकिन थोड़ी सी गलती कर बैठा. अगर ये गेंद तुरंत उठा था तो यहाँ पर शायद 1 रन बचा सकता था अपनी टीम के लिए, लेकिन गलती करी, 1 रन दिया सामने वाली टीम को, और इसी का फायदा होते हुए 1 रन के साथ टोटल बढ़ता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम हम देख सकते हैं. डीजे वॉरियर्स 1 विकेट के नुकसान पर 6 रन. नक्कीच इथं एक विकेट गमावल्यानंतर मात्र 6 धावांवरती मात्र डीजे वारिस संघ ट्रॅकला असेल फलंदाज वसंत होला, एक जबरदस्त मोठा नाव मात्र पळदरी संघातील वसंत होला यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बरेचसे क्रिकेट मात्र वसंत होलाचा बिग हिट षटकार लॉंग क्षेत्रामध्ये फेकून दिला. चेंडूला 6 धावांसाठी षटकार येतोय. डीजे डीजे वाला गेला का?
कर पद्धतीच्या चेंडूची फेकी केली, ज्याला क्रिकेटमध्ये आपण ब्रह्मास्त्र मानलं जातो, त्या चेंडूची फेकी केली तर मात्र कुठलाही फलंदाजाकडे तो उत्तर नव्हता. तो ऑफ साईडला कट केला चेंडूला. त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलणार फेकणार मोहन पारदी. एकच धाव मिळेल वसंत तलवार फलंदाजाला. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 13व्या अंकावरती. आता पाहूया दीपक यांचा पुढील चेंडू कशी गोलंदाजी करेल ललित यादव दीपक. आणि सामोरे फलंदाज आहे आपण कोण आहे कधी ना कधी मांगरवाडी आणि हलकासा मात्र एक चेंडूची फेकी करतो दीपक आणि ते पंच मात्र दंडित करतात. दीपक या गोलंदाजाला सर चेंडू घोषित करतायत. अजून तर धावसंख्येमध्ये भर होतंय. एक धाव याद करायचे स्कोरर एका धावच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र 14व्या अंकावरती. क्षेत्ररक्षणसाठी जायचं दुसरं प्लेअर. नक्कीच इथं खेळाडूचा मात्र मुलगा व्हायला पप्पांसाठी ओरडत आलाय. तर नक्कीच इथं आपण ह्या खेळाडूला आपण फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित करू इच्छितो. इथे पाहूया पुढील चेंडू मात्र फेकी करणार मात्र दीपक सामोरे फलंदाज आहे कधी मेन फॉर्म भांगरवाडी. एक मोठा फलंदाज सामोरे परंतु तितकाच गोलंदाजी जबरदस्त चाणक्य गोलंदाजी पाहायला मिळते. तो दीपक यांचा निर्देशांची फेकी करतो. कुठलाही उत्तर नाहीये कविश यांच्याकडे. एक निर्धार चेंडूची फेकी करतो. नक्कीच इथं यष्टीरक्षक कुठलीही चुकी करत नाहीये. चांगला मात्र चेंडूला कलेक्ट करतो यष्टीरक्षक दिनेश वाघमारे साहेब. आपण पुढे असतील तर आपण स्टेजमध्ये यायचंय. आपल्या इथं मात्र नक्कीच आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जाते. पंचांचे षटक क्रमांक 2 संपुष्टात त्यांचा इशारा येतो. 2 षटकाच्या संमतीनंतर पाहतो आपण एक बाद. धावसंख्या 14. गेंदबाज बरट हालांकि ब्लॉक होने की गेंद डाली थी लेकिन बल्लेबाज भी उतना ही शातिर है. वसंत खेला गेंद को देखा फड़का हर के बल्ले से गेंद को खेला शॉर्ट लेग की ओर. एक ही रन जुड़ा. एक ही रन से अगर स्कोर कार्ड देखे तो 15 रन जम चुके. बड़ा फटका मारना पड़ेगा छक्का चौका बरसात होने जाए. जरूर कुछ बड़े चक्के भी आने चाहिए लेकिन वो क्या है वहां पर वो टाइमिंग बनता है. ये देखिए क्या बढ़िया गेंद. पहली गेंद देखी तो बिल्कुल गहराई डाली थी. दूसरी गेंद देखी तो विलन की ओर से गेंद को ऐसा उछला मानो कि बल्लेबाज को कुछ समझ में आए. टाटा ड्राइवर करके सीधी विकेट कीपर के पास डॉट गेंद. ओहो खराब गेंद गेंद बड़ी थी लेकिन बड़ी विकेट की फील्डर बराबर में गेंद को उठाए तब तक 2 रन बड़े आसानी से पूरे करते दोनों बल्लेबाज. इस देखिए तो चौका के ऊपर 17 रन की देखिए. हालांकि एक विकेट जरूर बनाए इंडिया वॉरियर्स टीम में लेकिन प्रयास अच्छा है. सिंगल डबल से स्कोर के ऊपर रन जमाना एक काबिल तारीफ दोनों बल्लेबाज की सोच है. चले सर
इथे पाहिलं गेलं तर आपण कधी बांगारे मात्र ओपनिंग फलंदाज आहे. इथे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे गौरव बांगारे यांना. इथे सामोरे एक मोठे खेळाडू आहेत सह्याद्री वायरस या संघामध्ये. पाहिलं गेलं तर दीपक निर्गुडा असेल, मोहन पारदे असेल, हे 2 प्लेयर सोडले तर बाकीचे तुम्ही नक्कीच या सामन्यामध्ये विजय मिळू शकाल. जर या 2 फलंदाजांना तुम्ही जर शत्रुशन गोलंदाजीमध्ये जर विकेट घेतला तर नक्कीच आपण कमबॅक करू शकत. परंतु इथं आपण धावसंख्या आपल्याला मोठी उभारावी लागेल आणि तर नक्कीच हा सामना सुद्धा आपल्याला गमावा लागेल. पाहूया पुढील चेंडू मात्र सामना करतोय कवी बांगारे. इथं मात्र विकेट गमावतो. एक हलकासा कट मात्र बाद होतो. फलंदाज कवी बांगारे दुसरा आग्रा बसतोय तो मात्र डीजे वारिस या संघाला. कवी बांगारे यांची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज मैदानामध्ये कोणा मात्र कॉर्नर पाठवतील ते पाहायला लागेल. इथं पाहिजे मात्र उमेश हा फलंदाज जातो. मात्र इथं 4थ्या क्रमांकावरती पाठवलं मात्र कर्णधाराने ईश्वर दाखवला. उमेश या फलंदाजावरती पाहूया त्याला सार्थक ठरेल का. उमेश थोडासा अडचणीने सापडायला दिसते. मात्र डीजे वायरस हा संघ आपल्याला पाहिजे तर मोठी धावसंख्या कमीत कमी 40 ते 35 धावांपर्यंत मजल मारणे गरजेचं आहे. इथे धावसंख्या पाहिली आपण व्यापकावरती तर मात्र पाहूया स्कोरर 19 2 बाद 19 तिसरी षटक ना तिसरी षटक मार्गस्थ होईल. षटकातले काही चेंडू शिल्लक असतील प्रगतीपथावरती परंतु इथं मोठे फटके खेळावे लागतील आपल्याला. ह्या मैदानाचं सिलेक्शन केलं तर 1 नंबर मैदान या कर्जत प्रीमियर औद्योगिक प्रीमियर लीगला लागलंय नक्कीच. आणि हा चेंडू मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. याला मात्र ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धारण जे सांगता होते षटक क्रमांक 3 इथे संतुष्ट आहे. तिथे धावसंख्या पाहता आपण दाखवत होती 19 2 बाद 19 धावसंख्या. पाहूया 4थं षटक मात्र सह्याद्री वारिस कर्णधार मोहन पारदी कोणाच्या हातात देणार, कोणावरती विश्वास टाकणार आहे. एक मागचा सामना पाहिला आपण सह्याद्री वायरसच्या संघाचा तर 2 चेंडूवरती 6 धावांची आवश्यकता असताना मात्र मनीषा फलंदाजाने जो अर्करपतीचा चेंडू होता त्याला फुलटाच घेऊन मात्र लेग साईडला षटकार खेचला आणि आपल्या संघाला पहिला विजय मिळवून दिला तो मात्र मनीषा फलंदाजाने. नक्कीच हा तिसरा सामना असेल यांचा. हा सामन्यामध्ये नक्कीच विजय मिळवण्याचा गरजेचा असेल सह्याद्री वायरसच्या संघाला. अन्यथा नक्कीच 2 सामना जर गमावले 2 जिंकले तरी नक्कीच आपले इथं मात्र आताचे नियम जे ठेवलेत आयोजकांनी कर्जत प्रीमियर लीग आयोजक सोमनाथ वाघमार यांनी जर बरोबर सामना सुटले तर स्टंपिंग करायची म्हणजे गोलंदाजांनी स्टंप उडवायचे. कालच्या दिवसात मात्र 3 सामना जिंकूनही मात्र आई एकविरा संघ परत सुरेश धोत्रे यांची टीम नक्कीच 3 सामने जिंकून सुद्धा मात्र स्टंपिंगमुळे आपले स्टंप उडवण्यात न आल्याने एक पराभूत पत्करावा लागला. ऑफ साईडला मात्र जबरदस्त फटका करतो. तेवढा चाणक्य शतरक्षक अप्रतिम झेल. इथं तिसरा झटका बसतो वसंत होला यांच्या स्वरूपामध्ये तो मात्र डीजे वायरसचा संघाला ऑटो डीजे
जाऊ शकतो का झेल काय मिळणार नाही. परंतु इथं आपण 2 धावा वाचवतोय आपल्या संघासाठी. इथं 3 चेंडूमध्ये 6 धावा कन्व्हर्ट केल्यात. त्या मात्र योगेश शोला या फलंदाजाने धावसंख्या पाहता दाखल करतो 27 या अंकावरती. इथं एखादा षटकार येणं गरजेचं आहे. मोठे धावसंख्या थोडीशी वाचावं लागेल तर मोठा फटका हा खेळावा लागेल. अप्रतिम फलंदाजी, जे पहिले ओपनिंग फलंदाजानं लाजवणारी फलंदाजी केली ह्या फलंदाजाने. पाहिले तर आपण 7 धावा 4 चेंडूमध्ये फटकावल्यात. 4थं षटक इथं संपुष्टात आलंय. 1 इनिंग इथं संपुष्टात आलेले आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर डीजे वारिस या संघाची धावसंख्या पाहता आपण धावफलकावरती ती मात्र 28-29 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी मात्र सह्याद्री वारिस या संघासमोर. तर या आपण मैदानाच्या बाहेर आपण सह्याद्री वारिस संघ आणि एका लाईनअपने आपण मैदानामध्ये डीजे वारिस संघ आपण मैदानामध्ये रवाना व्हायचं. वेळ घेऊ नका. याच्या पुढे नक्कीच थोडंसं कॉमेडी हिंदीमध्ये आपल्याला लालू प्रसाद यादव यांच्या माध्यमातून ऐकवण्यात. तोपर्यंत आपण डीजे मास्टरला संधी देऊया. डीजे राजेश इलेवन अर्थ शर्या इलेवन दोन्ही कामांना विनंती करते की आपण स्टेजच्या समोर यायचं. प्राचीन करता याच्यानंतर होणारा सामना असेल आपला. हम देख सकते हैं जहाँ पर डीजे वॉरियर्स का एक सपना था कि 40-45 रन अगर 16 के ऊपर लगे तो गेंदबाजी करते समय फील्ड करते समय एक टफ फाइट जरूर कर सकते थे, लेकिन वो सपना उनका टूटा बिखरा. लेकिन हमसे भी बचा सकते हैं. हो नक्कीच पाहता आपण इथं जर गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथं मात्र डीजे वारिस या संघाला पहिली गोलंदाजी कोणाच्या हातात देणार मात्र डीजे वारिस संघाचा कर्णधार. पाहूया कोणावरती विश्वास ठेवणार. गोलंदाज जरूर अगर गेंदबाजी अच्छी हुई तो 28 रन के लिए भी मुश्किल पैदा कर सकती है डीजे वारिस की गेंदबाज बल्लेबाजी करणारी टीम. हो नक्कीच पहिल्या दिवसात पाहिलं होतं आपण मयूर 11 संघ म्हणजे स्वतःचा माझा संघ होता. 28 धावांचं पाठलाग करत असताना शेवटच्या 2 चेंडूपर्यंत मॅच आली आणि 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना मात्र रमेश मुकुरे मेन फ्रॉम संजयनगर यांनी मात्र लेग साईडच्या दिशेला चौकार घेतला आणि विजय मिळवून दिला. आणि तो नक्कीच 28 पावलावरतून पाऊल ठेवून मात्र हा खेळाडू मात्र तयार झालाय. पनसवाड या संघाचा गोलंदाज असेल अविनाश निरगुडा. सुरेश निगुडे यांचे सुपुत्र. आणि पहा कशी गोलंदाजी चाणकची गोलंदाजी. इथं नक्कीच बॅकअप नव्हतं अन्यथा इथं मात्र विकेट मिळाला असता अविनाश या गोलंदाजाला. एकदा मात्र कंप्लीट केले. धावसंख्या पाहता आपण दापरकावरती 23. अजूनही मात्र 6 धावांची आवश्यकता, एका षटकाराची आवश्यकता. हा सामना संपवण्याच्या मोहन पारदी स्ट्रायकल फलंदाज. तिसरे षटक मार्गस्थ अविनाश गोलंदाजी मार्क करते आणि हा सामना संपला की काय. परंतु कवी बांगारे कुठली चुकी करत नाही आणि
मोहन पारधी यांच्या पारीचा अंत होते, परंतु जी खेळी करतो जी धावाची गरज होती ती मात्र धाव मिळून देते आपल्या संघाला अटुडीजे. इथे पाहतो आपण वन डाऊन साठी फलंदाज मैदानामध्ये. दीपक ऑफ साईडला मात्र कलेक्ट करायला चेंडूला त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. योगेश होला कुठली चुकी करत नाही, 2 धाव मात्र रोखू शकत नाही. 2 धाव 6 धावसंख्या जाऊन पोहोचले 25 अंकावरती. अजून 4 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक इथं तिसरे संपुष्टात आले. शेवटच्या षटकामध्ये 4 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 4 धावा. करावं लागेल, बदल दुबारा करावं लागेल गोलंदाजी मार्फत. पहिला आधी चेंडू मात्र ऑफ साईडला हलकाचा पोस्ट करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज योगेश ओपनिंग फलंदाज आला. अजूनही मैदानामध्ये क्रीज मध्ये तैनात. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. इथे मात्र हा झेल हलकाचा चेंडू याला चापट मारणं गरजेचं होतं. वटू डीजे इथे 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. लालूप्रसाद जाधव काय म्हणणं आपलं? हालांकि मैं जो दोनों तरफ के बीच है, क्योंकि अगर थोड़े से रहना वक्त बर्ड गेम जैसी गिरेगी ना, वैसे इस मैच का मोड और उम्मीद है क्योंकि गेंदबाज आनंद देखो ये है गेंदबाजी. यहाँ पर योगेश कोई गलती नहीं कर सकता और आसान सा कॅच पकडो. कॅच ही गोलंदाजी आपण पाहिली, फक्त मात्र पेस नाही गोलंदाजी मध्ये टेक्निक आहे. फक्त योग्य त्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहतो आपण. नक्कीच गुडली स्पॉट होता, हा चेंडू होता, याला मात्र सीमरचे बाहेर तो क्रॉस खेळणं गरजेचं होतं, पण स्ट्रेट ऑन ग्राउंड फटका खेळला आणि चेंडूची उंची जास्त झाली आणि इथं मात्र बॅक टू बॅक 3रा विकेट गमावा लागलाय. तो मात्र सैद वारस बिल्कुल सही सर. हालांकि आप जरूर कहते हैं आड़े गली से खेलना इस गेम को चाहिए था, लेकिन मजबूर क्या गेंदबाज आनंद ने सीधे गली से खेलने को बल्लेबाज को और उसी दौरान लैंगूर की दिशा में एक आसान से कैच दे देगा बल्लेबाज. कौन बोला? दीपक अनिल. आता कोण गेलाय? नया बल्लेबाज जरूर देख सकते नाही. मागच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा हिरो तो मात्र मनीष. 2 चेंडू असताना 6 धावांनी षटकार फटकावला. तोच फलंदाज स्ट्रायकर फलंदाज. पाहूया त्याची क्षमता आहे. मेन फ्रॉम नेरळ मोचेवाडी आणि इथं त्याच्या
मनीषण हा झेल घेणं गरजेचं होतं. हा झेल जर आपण टिपला असता तर आनंदाची गोलंदाजी का अप्रतिम गोलंदाजी होती, लाजवाब गोलंदाजी. परंतु तो मागच्या सामन्यामध्ये जो विजय मिळाला होता मनीषाने, आजच्या सामन्याच्या सामन्यात सुद्धा मनीषाने विजय मिळवून दिलाय. तर नक्कीच